कर्नाटक राज्य में जहां पर हिजाब को लेकर मामला गरमाया हुआ है, इसी को लेकर दूसरी तस्वीर सामने आई है। जलगांव शहर में हिंदू मुस्लिम महिलाएं अब हिजाब के समर्थन में आ गई हैं। इस समय हिंदू मुस्लिम महिलाओं ने पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा राष्ट्रपति रामनाथ कोविंद इन्हें निवेदन द्वारे मुस्लिम छात्राओं को सुरक्षा प्रदान करने की मांग की और इसी के साथ साथ कर्नाटक सरकार का जमकर विरोध भी किया। आणि जी कर्नाटकमधून जी घटना घडलेली आहे मुस्लिम महिलांसाठी की त्यांनी नकाब न लावता कॉलेजला येऊन शिक्षण घ्यायला पाहिजे, ही खूप निंदनीय गोष्ट आहे। मी या गोष्टीचा आणि पूर्ण समाजाच्या महिला या गोष्टीचा पूर्णतः निषेध करतो आणि आज या मुस्लिम महिलांसाठी आम्ही एक फातिमा एक सावित्री बनून एकत्र येतो आणि यांची साथ देतोय। आजपर्यंत माझ्या तरी निदर्शनात असं कधी आलं नाही की कोणत्याही मुस्लिम बांधवांनी आपल्या हिंदू महिलेला कोणत्याही गोष्टीची बंदी आणली किंवा कॉलेजला शिक्षणामध्ये त्यांना कोणत्याही बाजूचा अडवण्यात आला। तसं आपल्याही सगळ्यांनी यांनाही हीच विनंतीची कळकळीची विनंती आहे की त्यांनीही या मुस्लिम महिलांना या फातिमेला आजच्या जगातली नवीन फातिमा आहे। प्रत्येक ठिकाणी माझी पण एक मुस्लिम समाजाची एक खूप चांगली बेस्ट फ्रेंड आहे, ती माझ्यासाठी आम्ही एका ताटात जेवतो, त्याच्यामुळं मी यांच्या या दुःखाच्या याच्यात सहभागी आहे आणि यांच्या सोबत आहे। या गोष्टीचा मी पूर्णतः निषेध करते। पत्रकार एरंडोल आज या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर जे निवेदन दिलं त्या निवेदन हे खूप शोकनीय होतं आणि खूप निंदनीय होतं। ज्या कर्नाटकामध्ये असा प्रकार घडला की त्या विद्यार्थ्यांना अडवलं गेलं, हा कोणाचा अधिकार नाही आहे। त्यांचा अधिकार हिसकवण्याचा किंवा त्यांच्यावर बंधन घालण्याचा अधिकार त्यांचा नाही आहे। त्यांना स्वतः जगू द्यावं, स्वतः जे काही खायचं असेल प्यायचं असेल राहायचं असेल ते त्यांच्या मर्जीप्रमाणे, त्या विरोध करत नाही। ह्याच आमचा निवेदनाचं एवढा विषय मुख्य आहे आणि या विषयाला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। आज आम्ही जळगाव शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व समाजाचे हिंदू मुस्लिम पुरुष व महिला आज या ठिकाणी कर्नाटक सरकारमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये ज्या मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब म्हणजे पडदा घालून आणण्यात बंदी घातलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी माननीय राष्ट्रपती आणि माननीय पंतप्रधान महोदय यांना एक निवेदन देत आहोत। या निवेदनाद्वारे आम्ही आज या ठिकाणी एकच मागणी करीत आहोत की शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण धार्मिक करण नको, कारण की भारतीय राज्यघटनेने घटना कलम क्रमांक 25 अनुसार आम्हाला आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे की कोणत्या माणसाने काय घालावं, काय खावं, काय करून आपलं शैक्षणिक पूर्ण करावं। त्याला ही डेमोक्रेसीमध्ये आपल्याला पूर्णपणे याची ही सूट असतानासुद्धा काही ठराविक मंडळी याला अपोज करीत आहेत। त्यामुळे आज आम्ही जळगाव शहराच्या वतीने हे निदर्शने करत असून आम्ही माननीय राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना हे निवेदन देत आहोत। जर काही दिवसात याच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही एका मोठ्या स्वरूपात जिल्ह्याच्या स्वरूपात या ठिकाणी एक मोठी लोकशाही मार्गाने एक आंदोलन करू आणि त्या आंदोलनाला जे काही कारण ठरेल त्याला प्रशासन जबाबदार राहील एवढं या ठिकाणी बोलतो। म्हणून आमची विनंती आहे की आमच्या या निवेदनाच्या 4 मागण्यावर माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दिलेल्या या मागण्यावर विचार करावा आणि आम्हाला न्याय द्यावा ही विनंती। धन्यवाद।